नमस्कार विद्यार्थ्यांनो, DAV मोबाईल पब्लिक स्कूल सीता सावंगी ई लर्निंग क्लासमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण इयत्ता 5वी विषय मराठी घटक व्याकरण आणि या व्याकरण अंतर्गत आज आपण विशेषण हा भाग अभ्यासणार आहोत. आता विशेषण म्हणजे काय, विशेषणाला मराठी व्याकरणामध्ये काय महत्त्व आहे आणि वाक्यातील विशेषण कशा पद्धतीने ओळखावं या संदर्भात थोडक्यात आपण माहिती बघू. ठीक आहे. तर बघा, थोडक्यात आपण खालील काही वाक्य वाचू आणि ते समजून घेऊ अगोदर. ठीक आहे. बघा, उदाहरणार्थ चांगली मुले, काळा कुत्रा, 5 टोप्या हे वाक्य आहेत की नाही. तर बघा, चांगली मुले म्हटल्यानंतर मुले आहेत, पण मुले कशी आहेत? चांगली आहेत, हुशार आहेत की नाही. म्हणजेच मुलांबद्दल अधिकची माहिती आपल्याला सांगतो कोणता शब्द? चांगली हा शब्द. त्यानंतर काळा कुत्रा, कुत्रा आहे पण कुत्र्याचा रंग कसा आहे? काळा आहे. म्हणजेच कुत्रा काळा रंगाचा आहे. कुत्र्याविषयी अधिकची माहिती सांगणारा शब्द इथं काळा आहे. कारण काळा हा शब्द कुत्र्याचा रंग कोणता आहे हे दर्शवितो. त्यानंतर 5 टोप्या, टोप्या आहेत पण टोप्यांची संख्या किती आहे? 5 आहे. म्हणजेच जसं मुले, कुत्रा आणि टोप्या हे नाम झाले आणि ह्या संदर्भात अधिकची माहिती सांगणारे शब्द कोणते झाले? चांगली, काळा आणि 5. तर विशेषण कोणती झाली? चांगली, काळा आणि 5 हे विशेषण. आणि विशेष्य म्हणजेच आता इथे विशेष्य दिलं आहे पिशवी, कुत्रा आणि टोप्या. म्हणजेच जे नाम आहेत, विशेषण ज्या नामाबद्दल अधिकची माहिती सांगतो त्या नामांना, त्या शब्दांना काय म्हणतात? विशेष्य म्हणतात. लक्षात ठेवायचं. म्हणजेच चांगली, काळा आणि 5 हे विशेषण, कारण हे नामाबद्दल अधिकची माहिती सांगत आहेत. आणि पिशवी, कुत्रा आणि टोप्या हे विशेष्य आहेत, कारण ह्या नामाबद्दल, ह्या विशेष्याबद्दल विशेषण अधिकची माहिती सांगतोय. लक्षात ठेवायचं. तर त्यानंतर आपण बघून घेऊ विशेषण म्हणजे काय. ठीक आहे. तर बघू, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात. जो शब्द नामाविषयी अधिकची माहिती सांगतो किंवा विशेष माहिती सांगतो त्याला विशेषण म्हणतात. उदाहरणार्थ बघू, मऊसर, चांगला, सुंदर, हुशार, काळा, 5 आणि इत्यादी. हे काय? हे सगळे विशेषण आहेत, कारण हे कोणत्या ना कोणत्या शब्द किंवा नामाविषयी अधिकची काय सांगतात? माहिती सांगत आहेत. म्हणजेच विशेषण दर्शक शब्द आहेत. आता मऊसर म्हटल्यानंतर एखाद्या नामातील एक गुणविशेष आहे. चांगला म्हटल्यानंतर गुणविशेष आहे. सुंदर, हुशार, काळा हे गुणदर्शक काय आहेत? विशेषण आहेत. लक्षात ठेवायचं. तर बघा, जसं चांगला देवता वरचे उदाहरण आहे, त्यांच्या ते विशेषण कशा संदर्भात अधिकची माहिती सांगतात ते बघू. जसं मऊसर म्हटल्यानंतर मऊसर केस, चांगला म्हटल्यानंतर चांगला देवता, हुशार म्हटल्यानंतर हुशार मुलगा, काळा म्हटल्यानंतर काळे ढग, 5 म्हटल्यानंतर 5 घोडे. समजलं? म्हणजेच नाम दिले आहेत आणि त्या नामाबद्दल ते विशेषण अधिकची माहिती सांगतात, म्हणूनच त्यांना विशेषण असे म्हणतात. समजलं? जसं विशेष्य बघा, आता विशेष्य कोणकोणते आहेत? तर विशेष्य कोणतं होईल? देवता होईल, कारण चांगला हा विशेषण देवता ह्या नामाबद्दल अधिकची माहिती सांगतो, म्हणजेच विशेष्य होईल. त्यानंतर केस विशेष्य होईल, मुलगा विशेष्य होईल, नंतर ढग विशेष्य होईल आणि नंतर घोडे विशेष्य होईल. समजलं? कारण चांगला, मऊसर, हुशार आणि काळे आणि 5 हे काय आहेत? विशेषण आहेत. आणि ते विशेषण ह्या नामाबद्दल अधिकची माहिती सांगतात, म्हणजे त्याच नामाला विशेष्य म्हणतात. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता वाक्यामध्ये बहुतेक नाम येतात, तर वाक्यामध्ये येणारा प्रत्येक जो नाम आहे तो विशेष्य होणार नाही. ज्या वाक्यामध्ये विशेषण असते आणि त्या वाक्यामध्ये विशेषण ज्या नामाबद्दल अधिकची माहिती सांगत असतो त्या नामाला आपण विशेष्य म्हणू शकतो. पण जर वाक्यामध्ये विशेषण नाही पण नाम आहे, म्हणजेच तो नाम तिथं विशेष्य नसणार. केव्हा असणार? जेव्हा त्या वाक्यामध्ये विशेषण असणार आणि सोबत नाम असणार, तेव्हा तो नाम काय होईल? विशेष्य होईल. समजलं? तर अशा पद्धतीने. त्यानंतर विशेषणाचे प्रकार बघू आपण. तर विशेषणाचे मुख्य 3 प्रकार आहेत. लक्षात ठेवायचं. आणि मुख्य जे 3 प्रकार आहेत त्यांचाच आपण अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. तर बघा, 3 प्रकार आहेत. पहिला आहे गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. समजलं? तर 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार बघा, गुणवाचक विशेषण. विशेषणाचे मुख्य 3 प्रकार:
गुणवाचक, संख्यावाचक आणि सार्वनामिक. ठीक आहे. पहिला प्रकार आहे गुणवाचक विशेषण. आता गुणवाचक विशेषण म्हणजे काय, तर नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण, कोणताही नाम असेल किंवा कोणताही एखादा शब्द असेल, एखादी वस्तू असेल, समजलं, नाम असेल म्हणजेच कोणती वस्तू, वस्तूचं नाव झालं, एखाद्या घटकाचं नाव होईल, लक्षात ठेवायचं. तर नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती दाखविणाऱ्या विशेषणाला गुणवाचक विशेषण असे म्हणतात. म्हणजे तो विशेषण जो एखाद्या नामाबद्दल गुणदर्शक माहिती सांगतोय, त्या वस्तूमध्ये, त्या नामामध्ये, त्या व्यक्तीमध्ये, प्राण्यामध्ये कोणकोणते गुणधर्म आहेत, त्या गुणधर्माची माहिती सांगणारा शब्द जो असतो त्याला विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, जसं रान, ससा आणि आकाश हे नाम आहेत. आता रान आहे, पण रान कसं आहे, हिरवं आहे, हिरवे हिरवे रंग, हिरवे हिरवे रान. रान हे हिरवे हिरवे असते, हे त्याचं गुणवैशिष्ट्य आहे. म्हणजे हिरवे रान, हिरवे काय होईल, गुणवाचक विशेषण. शुभ्र ससा, ससा आहे पण ससा कसा आहे, एकदम शुभ्र आहे, पांढरा पांढरा आहे, हे त्याचं गुणधर्म आहे. म्हणजेच शुभ्र गुणवाचक विशेषण होईल. निळे आकाश, आकाश आहे पण आकाश कसे आहे, निळे आहे. निळसर रंग हा आकाशाचा गुणधर्म आहे. मग आकाशाविषयी अधिकची माहिती सांगणारा शब्द कोणता आहे, निळे. निळे काय होईल, गुणवाचक विशेषण. समजलं. त्यानंतर दुसरा प्रकार बघा, संख्यावाचक विशेषण. आता संख्यावाचक विशेषण म्हणजेच ज्या विशेषणांचा योगाने नामाची संख्या दाखविली जाते त्यास संख्यावाचक विशेषण असे म्हणतात. जो विशेषण एखादी संख्यादर्शक माहिती सांगत असते त्याला संख्यावाचक विशेषण म्हणतात. उदाहरणार्थ 10 मुले, 13 भाषा, 1 तास, 50 रुपये, काही मुले, थोडी जागा, भरपूर पाणी, 5, 6, 18, 12, पावशेर, अर्धा, सव्वा, दीड, 5ही मैत्रिणी, 2 भाऊ, तिप्पट मुले, दुप्पट रस्ता, दुहेरी रंग, पहिले दुकान, 7वा बंगला, 5वे वर्ष, मुलींनी 5-5चा गट करा, प्रत्येकाने 4-4 प्रश्न सोडवा. बघा इथे वाक्य दिले आहेत की नाही. तर इथे जे शब्द आले आहेत ते शब्द काय आहेत, सगळे गुणवाचक, संख्यावाचक विशेषण आहेत. आता 10 मुले म्हणता बरोबर मुलांची संख्या लक्षात येते. समजलं. थोडी जागा म्हटल्यानंतर काहीतरी थोडक्या प्रमाणात जागा आहे हे लक्षात येते, थोडी तरी जागा आहे असं लक्षात येते, आहे की नाही. मग ते त्याच्या प्रकारामध्ये येत असते. थोडक्यात प्रकार बघा, संख्या विशेषणाचे 5 प्रकार आहेत. गणनावाचक संख्या विशेषण, क्रमवाचक संख्या विशेषण, आवृत्तीवाचक संख्या विशेषण, पृथकत्ववाचक संख्या विशेषण आणि अनिश्चित संख्या विशेषण. हे 5 प्रकार आहेत आणि त्यांची उदाहरणे आपण जे आता बघितले तिथे त्यांची उदाहरणे पण दिली आहेत. ठीक आहे. तर हे जे विशेषणाचे प्रकार आहेत आपण पुढच्या वर्गात बघणार आहोत. ठीक आहे. तर आता विशेषणाचा जो तिसरा प्रकार आहे तो आहे सार्वनामिक विशेषण. ठीक आहे. तर बघा, सार्वनामिक विशेषण आता कशाला म्हणतात, तर सर्वनामापासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. आपण सर्वनामांचा अभ्यास केला आहे. आता सर्वनाम कशाला म्हणतात, तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. जसं तो ती ते आहे ना, मी हा आहे, मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः हे मूळ सर्वनाम आहेत. आणि त्यानंतर जसं मी पासून मी, आम्ही, आपण, स्वतः, तो ती ते तो, तू तुम्ही, ती त्या, आहे की नाही, हे सगळे काय आहेत, सर्वनाम आहेत. लक्षात ठेवायचं. तर ह्या सर्वनामांचा जेव्हा वाक्यामध्ये विशेषण म्हणून वापर होतो तेव्हा त्यांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. काही विशेषण असतात जे सर्वनाम असतात पण वाक्यामध्ये काय असतात, सार्वनामिक विशेषण असतात. लक्षात ठेवायचं. तर बघू आपण थोडक्यात उदाहरणाद्वारे. बघा, लक्ष द्या. हे झाड, ती मुलगी, तो पक्षी. आता हे, ती आणि तो सरासरी जर विचार केला आपण तर हे अगोदरचं मूळचे काय आहेत, विशेषण आहेत, सर्वनाम आहेत. मूळचे काय आहेत, सर्वनाम आहेत. पण ह्या वाक्यामध्ये सर्वनाम आहेत का, नाही, ह्या वाक्यामध्ये विशेषण आहेत. आणि विशेषणाचा कोणता प्रकार, सार्वनामिक विशेषण. जसं हे म्हटल्यानंतर हे झाड म्हणजेच झाड, कोणते झाड, हे झाड, त्या झाडाविषयी अधिकची माहिती सांगणारा शब्द हे आहे. आणि हे विशेष सर्वनाम असल्यामुळे त्यांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. जसं मुलगी, ती मुलगी, कोणती मुलगी, ती मुलगी. पक्षी, कोणता पक्षी, तो पक्षी.
पक्षी पण कोणता पक्षी? तो पक्षी. म्हणजेच हे मूळचे सर्वनाम असल्यामुळे ह्यांचा वापर वाक्यामध्ये विशेषण म्हणून केला जातो. म्हणून ह्या सर्वनाम दर्शक शब्दांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. समजलं? बघा, मी, तू, तो, हा, जो, कोण, काय ही सर्वनामे अशा वेळी नेहमीच मूळ स्वरूपात न येता सर्वनामास विभक्तीची प्रत्यय लावून त्यांच्या रूपात पुढील प्रमाणे बदल होतो. जसं मी आहे तर आम्ही, माझा, माझी, आहे की नाही. तू आहे तर तुझा, तो, त्याचा. आम्ही म्हटल्याबरोबर आमचा, तुम्ही, तुमचा, ती, तिचा. हा म्हटल्यावर असा, असला, इतका, एवढा, अमका. तो, तसा, तसला, तितका, तेवढा, तमका. जो, जसा, जसला, जितका, जेवढा. कोण, कोणता, केवढा. अशा पद्धतीने त्यांच्या विभक्तीच्या रूपामध्ये प्रत्ययामध्ये प्रत्यय लागतात आणि त्यांच्या रूपामध्ये बदल होतो आणि ते विशेषण म्हणून त्यांचा विशेषण म्हणून वापर केला जातो. समजलं? तर आज आपण बघितलं विशेषण आणि विशेषणाचे काही प्रकार. तर आजचं तुमच्यासाठी गृहपाठ आहे, तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. खालील विशेषणांचा वापर करून वाक्य तयार करा. कोणता, निळे, पांढरे, नवा, तो, 11, शहाणा ह्या विशेषणांचा वापर करून तुम्हाला वाक्य तयार करायची आहेत. तर आजसाठी मुलांनो एवढंच. धन्यवाद.